साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पदवीधर मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। मागील काही दिवसापासून चर्चेत असलेल्या पदवीधर मतदारसंघाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, महाविकास आघाडीकडून अरुण लाड यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारार्थ सोमवारी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। उद्याच्या पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय लाड साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं त्यांच्या निवडणुकीची रणनीती आणि नियोजन हिची एक बैठक या ठिकाणी पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत आयोजित केलेली आहे। सदर बैठकीला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आमदार, माजी आमदार, सेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार, माजी आमदार, शेतकरी संघटनेचे, शेतकी गटाचे सर्व प्रमुख नेते मंडळी, शेतकरी कामगार पक्षाचे सर्व माजी आमदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी, कवाडे गटाचे सर्व, महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी, आमदार, माजी आमदार, त्यांचे सगळे पदाधिकारी, आमच्या सगळ्या सेलचे महिला असतील, युवक असतील, युवती असतील, हे सगळ्या पदाधिकाऱ्याची एक बैठक या ठिकाणी निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये दुपारी 2:30 वाजता आयोजित केलेली आहे। त्या बैठकीला सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आव्हान आम्ही या ठिकाणी केले। धन्यवाद। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काका साठे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।